नमस्कार मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीचा पाठ दुसरा माझ्या देशावर माझे प्रेम आहे हा यदुनाथ थत्ते यांचा पाठ आहे. यदुनाथ थत्ते हे प्रसिद्ध लेखक, संपादक, पत्रकार, बालसाहित्यकार. चरित्र 32 वर्ष त्यांनी साधना या साप्ताहिकाचे संपादन केले. कथा, कादंबऱ्या, बालसाहित्य, चरित्रे, लेख, अनुवाद अशी त्यांची सुमारे 100च्या आसपास पुस्तके प्रकाशित आहे. त्यापैकी विनोबा भावे, आपला मान, आपला अभिमान, साने गुरुजी जीवनचरित्र, यशाची वाटचाल, आपला वारसा, समर्थ व्हा संपन्न व्हा, रेश्मा, प्रतिज्ञा पाठ्यपुस्तकातील ही अतिशय लोकप्रिय पुस्तके आहेत. प्रस्तुत पाठ प्रतिज्ञा पाठ्यपुस्तकातील या पुस्तकातून घेतला आहे. पाठ्यपुस्तकाच्या प्रतिज्ञेच्या 3ऱ्या वाक्याचा आशय या पाठात उलगडून दाखवला आहे. प्रतिज्ञा म्हणजे काय? काया वाचा मनाने केलेला संकल्प. प्रतिज्ञेतील प्रत्येक शब्दामागे संकल्पाचे बळ असते. आपण जे म्हणतो ते आणि तेच आपल्या करायचे असते असा दृढ विश्वास या शब्दामधून व्यक्त होतो. या पाठाच्या संवादक शैलीमुळे प्रतिज्ञेतील शब्दाचा अर्थ सहजपणे आपल्या मनापर्यंत पोचतो. आपल्या पाठ्यपुस्तकात आपल्याला प्रतिज्ञा दिलेली असते. त्या प्रतिज्ञेचे आपण प्रत्येक नागरिक पालन करतो. प्रतिज्ञेतले पहिले वाक्य, भारत माझा देश आहे, माझ्या देशावर माझे प्रेम आहे. माझ्या देशावर माझे प्रेम आहे हे पाठाचे मुख्य शीर्षक आहे. माझ्या देशावर माझे प्रेम आहे याविषयी या पाठात दिले आहे. यदुनाथ थत्ते यांनी खूप छान पद्धतीने हा पाठाचे लेखन केलेले आहे. चला तर बघूया. मी एकदा एका शाळेत गेलो. शाळेची प्रार्थनेची वेळ होती. मुले पुस्तकातील प्रतिज्ञा म्हणतायत हे पाहून मी सुखावलो. मुले प्रार्थनेहून परतली. मी मुलांना विचारले, तुमच्या देशावर तुमचे प्रेम आहे काय? यदुनाथ थत्ते एका शाळेत गेले. त्यांनी त्या शाळेला भेट दिली. ते शाळेत गेले असताना तिथं प्रार्थनेची वेळ चालू होती. मुले पुस्तकातील प्रतिज्ञा म्हणत होते. हे पाहून ते यदुनाथ थत्ते सुखावले. मुले प्रार्थनेहून परतली. ते विचारात पडले की प्रतिज्ञाबद्दल त्यांच्या डोक्यात विचार चालू होते. मुलं प्रार्थनेहून परतताना त्यांनी मुलांना विचारले, तुमच्या देशावर तुमचे प्रेम आहे काय? यदुनाथ थत्तेने जेव्हा ते मुलं प्रार्थना म्हणत होते तेव्हा प्रार्थनेत म्हटलं होते की भारत माझा देश आहे, माझ्या देशावर माझे प्रेम आहे. हा प्रश्न त्यांनी मुलांना विचारला. खरं तुमच्या देशावर तुमचे प्रेम आहे? मुले म्हणाली, अलबत्त. म्हणजे मुलं दचकत म्हणजे घाबरून, आपल्या देशावर प्रेम न करणारे आम्ही करंटे थोडे आहोत. मुलांनी जोक केला की आम्ही आपल्या देशावर प्रेम करणारे आम्ही करंटे थोडे आहे, आम्ही चांगले मुलं होय, आमचं नक्की आमच्या देशावर प्रेम आहे. मी विचारले, तुम्ही देशावर प्रेम करतात म्हणजे काय करतात? आता लेखकांनी मुलांना प्रश्न विचारला, तुमचं नक्की देशावर प्रेम आहे? तुम्ही रोज प्रतिदिन म्हणतात भारत माझा देश आहे, माझ्या देशावर माझे प्रेम आहे, हे नक्की, पण तुम्ही देशावर प्रेम करता म्हणजे नक्की काय करता? मुले आश्चर्याने पाहतच राहिली. त्यांचा असा प्रश्न कधीच कोणी विचारला नव्हता. मुलांना आश्चर्य वाटले. लेखकांनी त्यांना विचारलेला प्रश्न विचार करण्यासारखा होता. ते प्रश्न विचारल्यावर त्याने आश्चर्याने मुलं पाहतच राहिली. कधीच आपल्याला असा कोणी प्रश्न शाळेतही कोणी विचारला नव्हता. त्यावर लेखक म्हणाले, तुमची आई तुमच्यावर प्रेम करते. मुलं म्हणाले, हो करते तर. प्रेम करते म्हणजे काय करते? लेखक म्हणाले, तुमची आई तुमच्यावर प्रेम करते म्हणजे काय करते? मुलं म्हणाले, आमचे पालनपोषण करते, आम्हाला वाढवते. मग देशावर प्रेम करायचे तर तुम्ही काय करता? लेखक म्हणाले, तुमची आई तुमच्यावर प्रेम करते म्हणजे मुलं त्यावर बोलले, आमच्या आई पालनपोषण करते, आम्हाला वाढवते, खाऊ घालते. मग तेव्हा लेखक म्हणाले, मग देशावर प्रेम करायचे म्हणजे तुम्ही काय करतात? आता आई तुमच्यावर प्रेम करते ती तुमची काळजी घेते. मग तुम्ही देशावर प्रेम करता ते तुम्ही काय करता? देशाचे पालनपोषण करू, गौरव वाढवू, पण देश म्हणजे काय? आता मुलं त्यावर म्हणाले की आम्ही देशाचे पालनपोषण करू, देशाचा गौरव वाढवू, पण देश म्हणजे काय?
त्यावर लेखक म्हणाले, देश म्हणजे काय? मुलं म्हणाले, देश म्हणजे देशातील सर्व लोक. मुलांनी लगेच उत्तर दिले की देश म्हणजे देशातील सर्व लोक. देशावर प्रेम करणे एक वेळ सोपे, पण देश बांधवावर करणे अवघड होय ना. लेखक म्हणाले की देशावर प्रेम करणे एक वेळ सोपं. देश म्हणजे एक लोकेशन, एक ठिकाण. त्याच्यावर प्रेम करणं सोपं, पण देश बांधवावर करणं अवघड होईल. आता देशातील भरपूर निरनिराळ्या प्रकारचे जाती बांधव आहेत. त्यांच्यावर प्रेम करणे अवघड होय ना. यावर लेखक म्हणाले, लेखकांनी मुलांना सांगितलं. मुलं म्हणाले, हो खरे आहे. भारतावर प्रेम म्हणजे भारतभूमीवर प्रेम. त्यावर लेखक म्हणाले, भारतावर आपण आपल्या देशावर प्रेम करतो म्हणजे भारतभूमी म्हणजे आपल्या जमिनीवर, भारत मातेवर प्रेम, आणि भूमिपुत्रावर प्रेम म्हणजे त्या भारत मातेचे जे मुलं आहेत त्याच्यावर प्रेम. आपल्याकडे काही लोक नुसते भूमीवर प्रेम करतात आणि काही नुसते भूमिपुत्रावर प्रेम करतात. आपल्याकडे काही लोक नुसते भूमीवर प्रेम करतात, भूमी म्हणजे जमिनीवर प्रेम करतात, आणि काही लोक नुसते भूमिपुत्रावर म्हणजे तिथं राहणाऱ्या भूमिपुत्रावर प्रेम करतात. म्हणजे त्यावर मुलांनी प्रश्न विचारला की म्हणजे काय? देशावर प्रेम करायचे तर भूमी आणि भूमिपुत्र दोघांवर प्रेम हवे होय ना. लेखक म्हणाले, आपल्याला देशावर प्रेम करायचे आहे ना, ते आपल्या जमिनीवर प्रेम केलं पाहिजे आणि जमिनीवर राहणाऱ्या लोकांवरही प्रेम केले पाहिजे, म्हणजे भूमिपुत्रांवर दोघांवर प्रेम हवे होय ना. मुलं म्हणाली, बरोबर आहे. मुले म्हणाली. एक मुलगा म्हणाला, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, कुर्बान हुसेन हे फासावर गेले, ते देशावर खरेखुरे प्रेम करत होते ना. आता एक मुलगा सहज म्हणाला की आपले क्रांतिकारी त्यांनी देशासाठी बलिदान दिले. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, कुर्बान हुसेन हे फासावर गेले होते. त्यांचं देशावर खरेखुरे प्रेम होते. त्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपले बलिदान दिले. त्यांचं देशावर खरेखुरे प्रेम होते म्हणून त्यांनी आपलं स्वतः फासावर चढले. त्यावर लेखक म्हणाले, मी विचारले, ते खरेच आहे, पण आता त्यांच्यासारखे प्रेम करायचे तर देश पुन्हा